नमस्कार भाऊ आणि बहिणीसो, आपली खानदेशनी शाळा या यूट्यूब चॅनलमा आता तुम्ही मोबाईलमा ई श्रम कार्ड घर बसल्या काढू शकतस, ते पण फक्त 5 मिनटामा. तुमले कुठेही जावानी गरज नाही. कार्ड कसं काढानं मी ते आजना व्हिडिओमा तुमले सांगणार शे. त्यांच्यासाठी व्हिडिओ पुरा देखा. आपला चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलले लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग सुरू करूत. सगळ्यात पहिले आपलं गूगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करी लेवानं आणि तटे ई श्रम कार्ड असं टाईप करी लेवानं. त्याने लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमा सुद्धा दिले. तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकतस. त्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे ई श्रम, त्यावर क्लिक करानं तुम्ही देखू शकता श्रम एवं रोजगार मंत्रालय ना तुमले नवीन पेज दिशीन. त्यानंतर आडे खाली तुमले 3 ऑप्शन्स आहेत. त्यानंतर पहिलेच आपले रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक करानं तुम्ही देखू शकतास. आटे सेल्फ रजिस्ट्रेशन ऑप्शन इजाईल छे. आटे जो तुम्हाला आधार कार्डले मोबाईल नंबर लिंक आहे तो आटे टाकी लेवानं, कॅपचा टाकी लेवानं. महत्त्वानं म्हणजे आटे जर तुम्हाला PF किंवा ESIC कापत असेल तर तुम्ही आटे अप्लाय कार्ड नाही करू शकणार. त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करानं तुम्ही देखू शकतास तुम्हाला मोबाईल नंबरवर जो लिंक असेल तर ते OTP येईल असेल. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करानं त्यानंतर असं तुमच्यासाठी नवीन पेज येईन. तडे तुम्ही तो आधार नंबर टाकी लेवानं आणि खाली OTP या ऑप्शनवर क्लिक करानं. त्यानंतर कॅपचासुद्धा व्यवस्थित भरी लेवानं. त्यानंतर आय ॲग्री टू या ऑप्शनवर क्लिक करी लेवानं आणि सबमिट या बटनवर क्लिक करानं तुम्ही देखू शकता. आता परत जो तुम्हाला आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असेल त्यानावर OTP येईन. तो OTP आधी टाकी लेवानं आणि व्हॅलिड या ऑप्शनवर क्लिक करानं त्यानंतर तुमले असं नवीन पेज दिसीन. आटे तुमले 4 ऑप्शन दिसीन. तुम्ही देखू शकता पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर स्किल नाही, बँक डिटेल्स नाही. तर हे आपले 4 ऑप्शन कंप्लीट करी लेवानं शेत. खाली तुम्ही देखू शकतास आडे जो आपला आधार कार्डने डिटेल्स आहे ती गेले. त्यानंतर कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्सवर क्लिक करानं त्यानंतर खाली तुम्ही देखू शकता पर्सनल इन्फॉर्मेशनमा जर तुमच्याकडे इमर्जन्सी मोबाईल नंबर असेल तो सुद्धा टाकी लेवानं. ईमेल ID आहे. त्यानंतर तुम्हाला मॅरेज स्टेटससुद्धा आडे देखू शकतास ते टाकी लेवानं. त्यानंतर कॅटेगरी आहे, ब्लड ग्रुप आहे. जर ज्या स्टार मार्क आहेत त्या व्यवस्थित आपले भरी लेवानं शे. त्यानंतर आटे नॉमिनेट डिटेल्सने माहिती टाकी लेवानं, रिलेशनशिप टाकी लेवानं, नॉमिनीचा ॲड्रेस टाकी लेवानं, नॉमिनीना मोबाईल नंबरसुद्धा आटे टाकी लेवानं आणि सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करानं त्यानंतर आटे ॲड्रेस व्यवस्थित टाकी लेवानं तुम्ही देखू शकतास. त्यानंतर तुम्ही परमनंट ज्या ॲड्रेसवर राहतास तो ॲड्रेस सुद्धा आटे टाकी लेवानं. आटे जर तुम्ही शहरी भागमा असाल तर अर्बन आणि जर तुम्ही ग्रामीण भागमा असाल तर रुरल ऑप्शन सिलेक्ट करी लेवानं. त्यानंतर व्यवस्थित ॲड्रेस टाकी लेवानं. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करी लेवानं. त्यानंतर आटे एज्युकेशन क्वालिफिकेशन येईन ते तुम्ही आटे टाकी लेवानं. त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट असेल ते सुद्धा आटे डाउनलोड करी लेवानं PDF स्वरूपमा. त्यानंतर आटे इन्कम सिलेक्ट करी लेवानं. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा आटे अपलोड करी लेवानं. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करानं. त्यानंतर आटे स्किल जे तुम्ही काम करत असाल
ते आडे टाईप करी लेवानं त्याने लिस्टसुद्धा आडे दिशीन. तुम्ही देखू शकतास. क्लिक टू व्ह्यू NOC कोर्स लिस्ट यावर क्लिक करानं तुम्हाला समोर अशी संपूर्ण लिस्ट येईन. तुम्ही देखू शकतास. त्याप्रमाणे तुम्ही तटे टाकी लेवानं. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करी लेवानं. त्यानंतर आटे तुम्ही संपूर्ण बँकनी डिटेल्स भरानं शे. तुम्ही देखू शकतास. आडे तुम्हाला बँक अकाउंट नंबर, कन्फर्म बँक अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम, IFSC कोड व्यवस्थित टाकी लेवाना आणि त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करी लेवानं. तुम्ही देखू शकतास. आडे संपूर्ण माहिती तुम्ही एक टाईम चेक करी लेवानं बरोबर टाकेल शे का नाही. त्यानंतर तुम्ही एडिटसुद्धा करू शकतास. तुम्ही देखू शकतास. अशा प्रकारे तुम्ही माहिती चेक करी लेवानं आणि त्यानंतर खाली देखू शकतास चेकबॉक्स. या चेकबॉक्सवर तुम्ही टिक करी लेवानं. जर तुम्ही जॉब ढूंढत असाल तर यस या ऑप्शनवर क्लिक करानं, नाहीतर नो ऑप्शनवर क्लिक करानं आणि या चेकबॉक्सवर टिक करानं. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करानं. तुम्ही देखू शकतास. अशा प्रकारे तुमनं ई श्रम कार्ड आटे डाउनलोड होई जाईन आणि तुम्ही त्यांनी प्रिंट करीसन, लॅमिनेशन करीसन ठेवू शकतास. तर तुमले व्हिडिओ आवडना असेल तर व्हिडिओले लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असाच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला समोर लिहिसू. धन्यवाद. जय खानदेश.